नमस्कार मित्रांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये. भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गुढीपाडवानिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि भावांनो, आपण PHD आणि विथ PLP दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता, तिथं तुम्हाला 100% रिप्लाय भेटून जाईल. आणि भावांनो, पासवर्ड हा आपण बोलून सांगत असतो आणि आजचा पासवर्ड तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कशा पद्धतीने आजचा पासवर्ड तुम्हाला सांगितला आहे. माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला भाऊ, आजचा जो काही व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. आज आपण गुढीपाडवानिमित्त सिंगल फोटो बॅनर डिझाईन केलेले आहे. सर्वप्रथम तुम्हाला PHD फाईल मी ओपन करून दाखवतो. ओपन केल्यानंतर आपण PHD फाईलमध्ये जे मटेरियल ॲड केलेलं आहे तेच PLP फाईलमध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला आपली PLP फाईल आहे ती मोबाईलमध्ये ओपन करून घ्यायची आणि तुमचं शुभेच्छुक नाव आणि फोटो ॲड करून तुम्हाला पण अशा पद्धतीने PLP फाईल किंवा PHD फाईल बनवता येईल. भावांनो, सर्वप्रथम आपण ही PHD फाईल तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे कशा पद्धतीने आजची जी काही PHD फाईल बनवली आहे आणि प्रॉपर व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. आणि व्हिडिओ न स्किप करता बघायचा आहे. आणि आजचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला फ्री मटेरियल दिलेला आहे. आज आपण फ्री मटेरियल दिलेलं आहे. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जायचं आहे आणि फाईल ओपन करून घ्यायची, ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर फोल्डर भेटून जाईल PHD किंवा PLPचं, ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम मी PHD फाईल ओपन करून दाखवतो. तर मी फाईल मॅनेजरमध्ये जातो. PHD फाईल अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. PHD फाईलवर डबल क्लिक करायचं आहे. तुम्हाला डबल क्लिक केल्यानंतर ती फोटोशॉप ॲप्लिकेशनमध्ये थोडी लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर आपली जी काही PHD फाईल ती सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल. भेटून गेल्यानंतर भावानं PHD फाईलमध्ये तुम्हाला मी प्रॉपर सगळं एक्सप्लेन करतो. सर्वप्रथम मी हिला हाईड करून घेतो. सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला मी बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे. व्हाईटमध्ये टेक्स्चर टाईप तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे. त्यानंतर आपण मंडाला PNG ॲड केलेली आहे. त्यानंतर अशा पद्धतीने शेप घेऊन गोल शेप घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण टेक्स्चर ॲड केलेलं आहे. टेक्स्चर ॲड केल्यानंतर महाराजांचा फोटो ॲड केलेला आहे अशा पद्धतीने. त्यानंतर गुढीपाडवाचा फोटो ॲड केलेला आहे, बघू शकता. त्याला आपण एक्सपोजर मारलेला आहे, बघू शकता. एक्सपोजर मारल्यानंतर 3 नंबरच्या ग्रुपमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी नाव क्रिएट करून दिलेलं आहे. आपण एडिटसुद्धा करू शकतो, फक्त ग्रुपमध्ये जायचं आहे तुम्हाला. ग्रुपमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता नावाला. त्यानंतर टेक्स्ट अप्लाय करून दिलेला आहे तुम्हाला खाली, बघू शकता. टेक्स्ट नंतर तुम्हाला डबल कॉपी करून टेक्स्ट डबल ॲड केलेला आहे. आणि गुढीपाडवा व हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अशा पद्धतीने तुम्हाला दुसरं टेक्स्ट ॲड करून दिलेलं आहे. त्यानंतर लोगो ॲड करून घ्यायचा आहे आपलावाला. जो काही लोगो असेल तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने लोगो ॲड केल्यानंतर त्यानंतर अशा पद्धतीने किंवा चिमणींचा फोटो ॲड केलेला आहे. त्यानंतर फोटो कसा ॲड करायचा आहे, सर्वप्रथम तुम्हाला फोटो कट करून घ्यायचा आहे. फोटो कट केल्यानंतर या फोटोच्या जागेवर हा फोटो हाईड करायचा आहे. हाईड केल्यानंतर इथं तुम्हाला फोटो टाकायचा आहे, त्याला ड्रॉप शॅडो मारायचे आहे. त्यानंतर शुभेच्छुक नाव कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम भावनं नाव कसं ॲड करशाल, टेक्स्टवर जायचं आहे, डबल क्लिक करायचं आहे. टेक्स्टवर डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सिलेक्ट झालेलं आहे. जर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये गुगल इनपुट टूल असेल तर ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर गुगल इनपुट टूल ओपन केल्यानंतर कट मानायचं आहे. स्पेस बटन दाबल्यानंतर तुम्हाला आपली जी काही मराठी टायपिंग करतो त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने बघू शकता मी कशा पद्धतीने करतो आहे त्या पद्धतीने तुम्हाला टायपिंग करायची आहे. टायपिंग केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची टायपिंग होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही शुभेच्छुक नाव बदलू शकता. तुम्हाला फक्त गुगल इनपुट टूल सिलेक्ट करायचं आहे आणि आपली टायपिंग करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही सिम्पलीमध्ये तुमची जी काही टायपिंग असेल ती तुम्हाला रिप्लेस करून इथं टाकायची आहे आणि शुभेच्छुकच्या नावाच्या पुढे आणि फोटो ॲड करायचा आहे. फायनल डिझाईन तुमची होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण PHD फाईलमध्ये डिझाईन दिलेली आहे.
आणि भावांनो, आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायची आहे आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डिझायनर मित्रांना व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे आवडतात तुम्ही कमेंट करू शकता. आणि खूप साऱ्या कमेंट येत होत्या, PLP फाईल देत नाही, PLP फाईल देत नाही. आपण PLP फाईल दिलेली आहे. जागरण गोंधळ परत लग्नपत्रिकेची PLP फाईल येणार आहे आपल्या चॅनलवर. आणि आजची जी काही डिझाईनची PLP फाईल दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PLP फाईल दिलेली आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय कशी करायची भावांनो, सर्वप्रथम तुमचं पिक्सल ॲप ॲप्लिकेशन सर्वप्रथम ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर PLP फाईलचं ऑप्शन येतं, तिथं ॲड तो PLP फाईल करायचं. PLP फाईल ॲड झाल्यानंतर तुम्ही फक्त फोटो आणि आपलं जे काही नाव आहे ते ॲड करून घ्या. तुम्हाला पण अशा पद्धतीने डिझाईन बनवता येईल. आपले व्हिडिओ कसे आवडतात कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले जे काही रेग्युलर व्हिडिओ ते सर्वप्रथम आपल्याला भेटून जातील. चला भावांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघत राहा आपला चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.